एव्हरीवन, मी आहे नागराज बालगी आणि आम्ही आहोत आता क्रिक झेनिफाय चॅनलवर. तर कुठे ना कुठे आपण आता परत आलो आहे, कारण IPL स्टार्ट होते परत. एक इंटरेस्टिंग म्हणजे कोइन्सिडन्स बोलणार की नॉर्मली प्लॅन्ड हे डिटेलिंग बोलणार, कारण हाच मॅच जो होता म्हणजे बँगलोर वर्सेस कोलकाता हा फर्स्ट मॅच होता जेव्हा IPL स्टार्ट झालेलं, जिथे बँगलोरने विन केलेलं. आणि हेच मॅच नॉर्मली आफ्टर वॉर पॉज म्हणजे परत आता IPL फेज 2 जेव्हा स्टार्ट होत आहे, बँगलोर आणि कोलकाता परत खेळणार आहे, म्हणजे ॲट दी स्टार्ट ऑफ सेकंड फेज ऑफ IPL. म्हणजे कुठे ना कुठे काही बोलायचं याला. पण नो वरीज, आपल्याला तर काय मॅच रिव्ह्यू वरच जास्त बोलायचं आहे. आणि ते बोलायला गेलं तर लास्ट टाईम हा मॅच जे होतं ते होतं एडन गार्डन्समध्ये, जिथे बँगलोरने विन केलेलं. आणि यावेळा मॅच आहे MA चिन्नस्वामी स्टेडियममध्ये. पिचबद्दल बोलायला गेलं तर कुठे ना कुठे हा बॅटिंग ट्रॅक आहे. पेसर्सला इनिशियल बाउन्स भेटू शकतं, ज्यामुळे आपल्याला विकेट्स बघायला भेटेल. पण ओव्हरऑल इथे ॲव्हरेज स्कोअरचं बोलू तर ओव्हरऑल 180 to 200 ॲव्हरेज स्कोअर आपल्याला पाहायला भेटतं. आणि दोन्ही टीम्सचं काय म्हणजे हा केपेबिलिटी तर आहे दोन्ही टीमची की ते 200च्या स्कोअर क्रॉस करू शकतो. आणि जो टीम टॉस जिंकणार ते करणार बॉल फर्स्ट. इकडचे फॅन्टसी प्लेयर्सबद्दल बोलायला गेला तर उद्याचं म्हणजे जो मॅच आहे बँगलोर वर्सेस कोलकाता, त्यात आपल्याला जे प्लेयर्स चांगले म्हणजे फॅन्टसी पॉईंट्स देताना दिसतील ते आहे विराट कोहली, नंतर सुनील नरेन, भुवनेश्वर कुमार, लुंगी निगडी, अँड्रे रसल. हे मला आता नावं दिसतात. बाकीचं तर आपण नंतर बोलू. आणि मॅचअप्स आपण इथे बोलायला गेलं तर कुठे ना कुठे आपल्याला बँगलोर बॅट्समॅन वर्सेस अँड्रे रसलचा मॅचअप दिसेल. तिकडेच कोलकाता बॅट्समॅन वर्सेस भुवनेश्वर कुमारचा म्हणजे भुवनेश्वर कुमारचा आपल्याला मॅचअप दिसेल, कारण हे दोन बॉलर्स आहे ज्याने मॅक्सिमम बॅट्समॅन्सला त्रास दिला आहे दोन्ही साईडवर. आणि कुठे ना कुठे टीम विनरचं बोलू तर आपल्याला इकडे बँगलोर विन करताना दिसेल. टीममध्ये चेंजेस तर जास्त नाही आहे. टीममध्ये फक्त एक चेंजेस आहे बँगलोरमध्ये की आपलं देवदत्त पडिक्कल आता नाही खेळणार रेस्ट ऑफ द मॅचेस, आणि त्याचा जो आहे तो जागा घेतला आहे मयंक अगरवालने. सो जो थर्ड पोझिशन आहे दॅट वुड बी अ क्वेश्चन.